वास्तविक ज्ञानेश्वर महाराजांनी सर्व साधनांचे राजे होते. ज्ञानेश्वर महाराजांच्या जवळ साधन अपूर्ण होते अशातला भाग नाही. पूर्ण साधन जन्य ज्ञानेश्वर महाराज असून सुद्धा तुमचा आमचा विचार करून सांगतात. काय तुम्ही तया पंथे नव जावे योग याग विधी येणे नोहे. बरोबर ही साधनं जर चुकीची असतील तर ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी त्याला स्थान द्यायचं काय कारण होतं? योगाचं वर्णन ज्ञानेश्वरी करता एक अखंड अध्याय करावा ज्ञानेश्वर महाराजांनी. म्हणजे याचा अर्थ योग श्रेष्ठ आहे. पण नेहमी लक्षात ठेवायचं नुसता योग श्रेष्ठ असून चालत नाही. तो श्रेष्ठ योग करण्याकरता जो साधक असतो त्या साधकामध्ये सुद्धा अधिकार असावा. आमचे श्रीदादा म्हणायचे पळायच्या शर्तीत भाग घ्यायचा आणि पोलिओ झाला असला तर आयुष्यात तर नंबर का होत्या का? साधन संपदा जी लागते ती अपूर्ण असल्या कारणानं साधकाच्या ठिकाणी ते साधन प्राप्त होऊ शकत नाही. तसं योग श्रेष्ठ आहे हे जरी सत्य असलं तरी लक्षात ठेवा साधकाच्या ठिकाणी. म्हणून तर आम्हाला सांगितलं बरं काय साधक शिनले साधन साधिता वागी कर्म आणि धर्म आचरीचे जया लागी. सगळ्यांनी आचरण केलं पण साधक शिनले साधन साधिता आवागी. मग काय करूया? गोड तुझे नाम विठोबा आवडते मज तुझे उच्चारिता मना येत असेला. साधन श्रेष्ठ आहेत. अधिकार संपन्न साधक नसल्या कारणाने ज्ञानेश्वर महाराज म्हणजे जर अधिकार नसेल आणि कराय गेलो तर ते कवा अंगावर येईल काय सांगता येत. आमचे दादा म्हणायचे अधिकार असावा लागतो. अधिकार असेल तर साधनात गोडी असते. अधिकार नसेल बाह्य रंगाने जर साधन आपण करायला गेलो आणि मला येतंय मला येतंय मला येतंय या भ्रमामध्ये जर असू तर ते साधन त्रास दिल्याशिवाय राहत. आता गमतीने सांगायचं पूर्वीच्या काळी मांड्या असायचं. ते मांड्याचं रूपांतर कालाच्या ओघामध्ये पोळीमध्ये झालं. पोळीचा पण एक प्रकार आहे बरं का. म्हणजे तुम्ही आम्ही आपली बायको आपल्याला घालते ती पोळीच पण गपगार खायचं म्हणून पोळी नव्हे त्याला वेगळी चपाती म्हणतात. पोळी हा प्रकार कसा असतो? वर्ण कणिकेचा थर वरून खालून खणकीचा थर आणि मध्यंतरी पूर्णाचा थर. आमचे दादा म्हणायचे शहरामध्ये प्राध्यापक म्हणून शिकायला तिथलीच पोरगी करून घेतली. माझा नवरा कृष्णाकारचा जुना इकडला तिकडला पोळ्या खाणार. अगं म्हटलं पोळी करतेस काय? करतो की म्हणजे मी एवढं शिकलो मला पोळी येत नाही का? आमचे दादा म्हणायचे गमतीने नवऱ्यानं सांगितलं गेलं पलीकडल्या शेजारच्या आजीबाईकडे गेली. म्हणजे अहो आमच्या मालकाने आज आम्हाला पोळी करायला सांगितलं. त्यात काय अवघड शिकवतो की म्हणजे तो म्हणजे पहिल्यांदा कणिक घ्यायची ती कणिक भिजवायची तिंबायची मला येते की म्हणजे. म्हातारी अशी बलंदर होती त्या म्हातारीकडनं ऐकून घ्यायची ती बाई आणि मला तिचं कौशल्य करून मला येते म्हणायची. पण नेहमी लक्षात ठेवायचं बरं काय वस्तादाने एक डाव शिल्लक ठेवलेला असतोय. सगळी काय विद्या शिकवलेली ते एक डाव शिल्लक म्हातारला ऐकून घेतला. ऐकून घेताना शेवटी काय सांगितलं माहितीये काय? पुरण घ्यायचं खाली पुरण घालायचं वर पुरण घालायचं आणि मध्ये कणी घालायची. झालं घरामध्ये आधी बाईनं पोळी आता तिच्या बाला तरी पोळी येईल काय सगळं. मग म्हातारीच्या लक्षात आलं त्या बाईच्या आलं म्हणजे म्हातारीनं आपल्याला शिकवलंय पण अर्धवट शिकवलंय. म्हणजे आपण तिच्यासारखं झाल्याशिवाय आपल्याला हे येणं शक्य नाही. आमचे दादा म्हणायची ती गंगा भागीरथी होती. ती होती सौभाग्य होती. आमचे दादा म्हणायचे सौभाग्य अलंकार काढले लाल भडक पाताळ नेसले आणि करायला सुरुवात केली. काय येतंय ते पुन्हा आहे तसंच. हा बरोबर आहे. आमचे दादा गमतीने म्हणायचे बरोबर आहे. म्हणजे डोक्याला केस असेल तर पोळी येणं शक्य आपले दादा म्हणजे गुळगुळीत केलं. असं सगळं इकडं तिकडं चाललेलं इकडं तिकडं आमची शेवटी चाललेलं. 12 वाजता आमची श्री दादा म्हणायचे प्राध्यापक महाशय आले
आणि बघतात ते रूप बघितलं की जाताना होतं ते वेगळंच होतं, येऊन बघतात तर असं काय केलं. अहो आजीबाईंच्या सारखं करायला गेलो म्हणजे, पण आजीबाईंनी थांब पत्ता लागू दिला नाही. तसं साधना आपण करायला जातोय, पण योग्य अधिकार संपन्न सद्गुरू भेटतील हे सांगता येत नाही. आणि जरी सद्गुरू योग्य भेटले तर ते साधन परिस्थितीजन्य करता येईलच असंही सांगता येत नाही. म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणजे असो मी संसारी वावभर इकडं चालतंय आणि वावभर म्हणून तर. नाहीतर साधनांचे राजे असून सुद्धा ज्ञानेश्वर महाराज म्हणतात तिकडं नावाला सुद्धा वाकून बघू नका. नयेची योगी ध्यानारे सांगा ती आमुचा ध्यानारे सांगा ती आमुचा ध्यानारे सांगा ती आमुचा कानारे. आश्चर्यकारक गोष्ट आहे. योग्यांच्या ध्यानात सुद्धा येत नाही. त्याच्याही पुढे आमचे श्रीगुरुदादा म्हणायचे मनाचं जे अधिष्ठान असतं त्या मनाच्या अधिष्ठानामध्ये कुठेही हा परमात्मा सापडत नाही. मग जर ध्यानात नसेल मनात नसेल तर योग्यांच्या कृतीत परमात्मा येईल का हो? म्हणून कुठल्या योग्यानं अहंकार म्हणून वस्तुस्थिती म्हणून तुम्हाला सांगतो, कितीही योग करू दे, कितीही श्रेष्ठ होऊ दे, कुठल्या योग्यानं पंढरपूरची वारी कधी केली का? कुठल्या जप्यानं कुठल्या तप्यानं कधीही आपल्याला पाहायला मिळत नाही. याचं कारण असं, जे साधनं करतात त्या साधनांचा अंतर्भाव परमात्मा प्राप्तीमध्ये होत नाही. पण पंढरीच्या वारीचं तसं नाही. पंढरीच्या वारीचं पाऊल टाकल्या टाकल्या मागे पुढे उभा अधिकार. म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की तुम्ही त्या नादाला नाही, जी योगी ध्यानारे त्यांच्या नादालाच लागू ना. म्हणून न साधे जे न संपडे यागी याग, जी साधना आहे ही याग साधना करावी असं वेदामध्ये का उल्लेख केला. याचं कारण असं की दोन गोष्टी आहेत. याग साधनेचं व्यावहारिक महत्व असं आहे की जर योग्य पद्धतीने याग केला तर संपूर्ण वातावरणाची शुद्धी होते. यागाचं वैशिष्ट्य असं आहे की 13 कोस म्हणजे किती किलोमीटर आणि किती मैल तुम्ही बघा बरं. एक यज्ञ जर यथासांग जर केला तर 13 कोस परिसरामध्ये भीषण व्याधी, रोगराई, दुष्काळ कधीही त्या ठिकाणी उत्पन्न होत नाही. म्हणून याग करा.
पण यागाच्या काही मर्यादा आहेत. यागाच्या मर्यादा या करताय की यागानं भौतिक सुख प्राप्ती होते, पण अव्यक्त असणारा परमात्मा मात्र हस्तगत करून देता येत नाही. व्यक्त संसारामध्ये याग हा श्रेष्ठ दर्जाचा आहे. त्याचं कारण सांगतो. आपल्याला इतिहासामध्ये कितीतरी मोठी मोठी उदाहरणं आहेत. श्रीराम प्रभूंचा अवतार कशामुळे झाला हो? पुत्र कामेष्टी यज्ञ केल्यामुळे भगवान नारायण प्रसन्न झाले आणि प्रसाद दान देऊन पुत्र प्राप्ती झाली आणि रघुकुलाचा वंश पुढे चालू. अनेक यागाची उदाहरणं आहेत. यागाची उदाहरणं कमी नाहीत बरं का. हे जरी तुम्ही आम्ही आता हास्यास्पदरित्या जरी त्याच्याकडे बघत असलो तरी आपल्या भारतीय संस्कृतीचा तो एक अविभाज्य घटक आहे. याचं कारण असं की याग संस्कृती पूर्वीच्या काळी राजे राजवाडे करत होते. योग्य ऋत्विजांच्या हस्ते ती साधना केल्यानंतर जे पायस दान प्राप्त व्हायचं, त्या पायस दानामुळे सगळ्यांची बुद्धी शुद्ध होत होती असं शास्त्र सांगतं. पण हे व्यावहारिक शास्त्र हे परमात्मा प्राप्ती करून देण्यात सामर्थ्य. मग परमात्मा प्राप्ती करता काय केलं पाहिजे? नंदाचे उत्संगी खेळे रूप जी भक्ती आहे ती भक्ती केली पाहिजे. कारण परमात्मा भक्तीशिवाय हस्तगत होत. भक्तीची या चाळे संत महात्मा म्हणजे चाड अनन्याची धरी नारायण आपणा समान करी रंक. परमात्मा हा चाड धरणारा परमात्मा. चाड शब्दाचा अर्थ समोरच्याच लज्जा रक्षण करणे. आपण एखाद्याला म्हणतो बघा का चाड बीड आहे की नाही, काय चाललंय बघ तरी, तिथं मध्ये पड, तुझ्याकडे ताकद आहे ती, तुझ्याकडे ते मिटवायचं सामर्थ्य आहे. चाड धरणं शब्दाचा अर्थ संकट निरसन करणं. तसं भक्तावरलं संकट निरसन करण्याकरता भक्तीच्या प्रेममूलक रूपामध्ये परमात्मा आकाराला येतोय असं शास्त्र आहे. म्हणून भक्तीची या चाडे गोकुलासी आला त्यासी गवळण म्हणती वाला दुलागी माई आवडीच्या सुरवाडी परब्रह्म सुखाडी त्यासी गवळण खेळली लाडे कोळी माई गोजरिया कानो आपछंदे मत्ता पाऊले रंगी रंगनाटा. साधारण 35 वर्षापूर्वी ज्यांनी कीर्तन ऐकले त्यांना ही चरण माहिती आहेत. आता अलीकडल्या पिढीला ही चरण माहिती नाहीतच. कारण फार जुनी ज्ञाती मंडळी असायची, फार हुडकून ती चरण काढत आणि ती इतकं तंतोतंत असायचं स्वरूपाला जोडणार की बरोबर त्या स्वरूपाच्या अवस्थाकार श्रोत्यांना तयार करण्याचं काम त्या काळामध्ये केलं जायचं. असं सांगायचं तात्पर्य की परमात्मा भक्तीद्वारे प्राप्त होतो, अन्य साधनांनी हस्तगत होत नाही. मग देवाला विचारलं, देवा म्हणजे तुम्ही नेमकं कसं काय असतं मध्ये काय, जेवढे अफवा उडतात ना तेवढी नेहमी लक्षात ठेवायचं, अफवावर कधीही विश्वास ठेवायचा. ज्याच्या संदर्भात उठलेले आहे त्यालाच विचारायचो, मग तर उत्तर सापडेल. संत महात्म्यांनी बाकीच्यांना विचारलं नाही, संत महात्म्यांनी देवालाच विचारलं. देवा म्हणजे खरं आहे का हो? नाहम वसामी वैकुंठ, मी तिथं नसतो. योगिया हृदये रव, योग्यांच्या हृदयात तर अजिबातच मी नसतो. मग असताय देवा तुम्ही कुठे? मद भक्त यत्र गायंती, माझे भक्त ज्या ठिकाणी मला गातात. कसे गातात? मला स्वरानं
बाळे भोळे भक्त गाता ती साबडे, त्यात बाकीचं काही नाही. एक भाव अंतर्भूत त्यामध्ये असल्या कारणाने मत भक्त यत्र गायंती तत्र तिष्ठामी नारद, त्या ठिकाणी नारदा मी उभा असतो. मोठ्यांनी विचारलेला प्रश्न आणि मोठ्यांनी दिलेले उत्तर दोन्हींची एक वाक्यत आहे. नारद कोण? भक्ती महर्षी. आणि देव कोण? अधिष्ठान. भक्ती महर्षींनी अधिष्ठानाला विचारला प्रश्न, त्यामुळे तुम्हाला आम्हाला दाबून म्हणायला सोपं झालं. माझे भक्त गाती जे मी त्या ठिकाणी ते तर हरपला जिमसावा, जे तर नाम घोष बरवा करती माझा, असे भगवत भक्त ज्या ठिकाणी गाव परमात्म्याची आराधना करतात. कदाचित तुम्ही असं म्हणाल की भक्त मंदिरात गात असतील, देव इथं भक्त इथं गात असतील तिथं, असं नाही. भक्तांनी ज्या ठिकाणी उभं राहावं आणि हात जोडावा, देवानं त्यांच्या समोरून उभा. कर जोडितो कुठं? ही कथा कुठं करतील? अहो तुम्हाला आम्हाला सवय नाही का? बाजारात आपण मांडत नाही म्हणायचंय काय? लक्षात घ्या, भक्तांनी कथा करावी आणि परमात्म्यानं समोर उभा. कुठं काय याचा उल्लेखच नाही. कर जोडितो कथे, देवाने हात जोडले की तुम्ही समोरील अधिष्ठान उभा राहा. म्हणून श्री गुरु बाबासाहेबांचं एक वैशिष्ट्य होतं. श्री गुरु बाबासाहेबांच्या ज्यावेळी बाबासाहेबांनी कीर्तन करायला सुरुवात केलं, त्यावेळी समोर अधिष्ठान नव्हतं बरं काय. जाऊन या वनामध्ये बाबासाहेब उभा राहायचे. म्हणून जुन्या काळामध्ये असं म्हणजे जुनी माणसं म्हणतात म्हणून ते सांगायचे. आजरेकर असं म्हणा येत नव्हतं लोकांनी, आजगराचा फड म्हणायचे. त्या आजगराचा फड तिकडे आहे बघा, त्या निपात म्हणायचे. आता जिथं आता काय झालं माहितीये काय, आमच्या पलीकडे लोक गेल्यामुळे आम्ही मध्ये आलो. तर सगळ्या गावाच्या बाहेर टोकाला, अगदी पंढरपुरामध्ये काल्याचं कीर्तन आमचं बघितलं की सगळ्यात पलीकडल्या टोकाला असते, सगळे अलीकडे असतात. आणि सगळ्या गावाच्या आळंदीला सिद्धपेठा, म्हणजे आता लोक आमच्या पलीकडे गेल्यामुळे आम्ही अलीकडे आलो. नाहीतर पूर्वी काहीही त्या भागात नसायचं. म्हणजे ज्यावेळी मी शिकायला होतो त्यावेळी तिथनं जाताना कोण नसायचंच, एवढी भयानक परिस्थिती असायची. आता काय बाकी सगळ्या हळूहळू काळाच्या ओघात, आता ही फळाची जागा ही सुद्धा मागणं घेतलेली आहे बरं, बाबासाहेबांच्या काळातली नवं. ही जी फळाची जागा आता आपल्याला दिसते पंढरपूरमध्ये, ही बाबासाहेबांच्या काळापासून नव्हे. बाबासाहेबांच्या काळामध्ये फळ भरत ती जागा वेगळीच आहे. दादासाहेबांच्या काळामध्ये फळ जिथं भरत होता ती जागा वेगळीच आहे. हा गावात तर लावतो असं सांगायचं तात्पर्य काय की भगवत भक्तांनी आळवल्या देवानं निर्गुण निराकार स्वरूपाचा त्याग करावा आणि परमात्म्यानं सगुण साकार व्हावं. ही इतर साधनामध्ये ताकद नाही. योग करण्याकरता आसन घालून बसल्याशिवाय योग करता येत नाही. झोपून योग करता येतो का? झोपून याग करता येतोय? याग करण्याकरता शुचिरभूत झालं पाहिजे, धूत वस्त्र अंगावर परिधान केलं पाहिजे, काया प्रक्षाळून कायाची शुद्धी केली पाहिजे. आमच्या वारकऱ्यांचं तसं नसते. इतर वेळी लोक नियमानं म्हणतात काय, आंघोळ केल्याशिवाय चहा घेत नाही.
मग पालखी सोहळ्यात 3:30 वाजता काय आंघोळ केलं असतो काय होतं? 2-2 दिवस आंघोळ करता येतात, काय सांगायचं. निजल्याने उभा गाता नारायण आणि वर आमच्यावर पाऊस येतात. असं विनोदाचा भाग सोडला तर भक्ताच्या अधिकाराचा विचार केला तर साधनतेनं परमात्मा प्राप्त होत नाही. म्हणून न साधेचे योगी न संपडे यागी नंदाचे उत्संगी खेळे रूप. नंदाच्या उत्संगामध्ये नंदाच्या मांडीवर हा परमात्मा खेळतो. नंदराजाचा एक अधिकार आहे. या अधिकाराचा परिणाम असा की तो परमात्मा कृष्ण माझा हरी खेळतो गोकुळी गोपिका सकळही दियल्या. म्हणताय काय पाठ असणाऱ्यांनी म्हणा. कोण पाठ आहे? अलकुडकर. न साधे जे योगी न संपदया